नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर मागचं कारण काय आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। कारण की अनेक कमेंट आपल्याला आलेले आहेत की मला पैसे मिळाले नाही, राज्य सरकारनं GR काढून सुद्धा पैसे वितरण केलेले आहेत। ते पैसे जसं लाडकी बहीण योजनेचे एका क्लिकवर सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात, त्याच प्रकारे आमचे पैसे का जमा होत नाही, आमच्या पैशाला 3-3 महिने झाले तरी पण पैसे जमा होत नाही। या मागचं कारण काय आजच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पैसे असतात ते DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात। आता हे DBT म्हणजे काय, सर्वात अगोदर लक्षात ठेवा, DBT म्हणजे ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे अशा बँक खात्याला आधार नंबरद्वारे हे पैसे ट्रान्सफर केले जातात आणि त्यामुळे ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात। आता अनेकांचा प्रश्न असेल की आमच्याकडे 2-3 बँक आहेत, तर त्या 2-3 बँकापैकी कोणत्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे ते माहीत नाही। तर लक्षात ठेवा, UIDAIच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या कोणत्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे ते पाहता येते। NPCIच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला कोणत्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे ते पाहता येते। जर तुम्हाला यासंबंधी माहिती नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर ही माहिती सुद्धा मी दिलेली आहे, कशा प्रकारे तुम्हाला आधार शेडिंग आहे की नाही चेक करायचं। आता दुसरा प्रश्न राहिला की जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत, आतापर्यंत बघितलं आपण की 4-5 हप्ते जे आहेत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले, पण जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे आहेत अद्यापपर्यंत लाभार्थी च्या खात्यामध्ये जमा करण्यात आले नाही। दिव्यांग बांधवांचे जे पैसे असतात ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही। यामागचं कारण लक्षात ठेवा, जे राज्य सरकार जे पैसे पाठवतो तुमचे ते थेट कलेक्टर ऑफिसमध्ये जातात आणि कलेक्टर ऑफिस थ्रू हे पैसे तुमच्या तालुक्यातील तहसीलदारकडे जातात आणि तहसीलदार जे आहेत त्याच्याकडे जे लिस्ट असते तुमच्या जेवढे पण तुमच्या तालुक्यामधील गावं असतील त्या गावांची लिस्ट जवळ आहे। आता त्या लिस्टचं जे आहे बँकेनुसार डिवाइडेड केलेलं असतं, प्रत्येक बँकमध्ये कोणकोणते किती खाते आहेत ते त्या ठिकाणी लिस्ट असते। आता ज्या बँक खात्यामध्ये 50 खाते आहेत त्या बँक खात्याला वेगळं चेक दिलं जातं, ज्या बँक खात्यामध्ये 500-1000 ची लाभार्थी संख्या आहे त्या बँक खात्याला वेगळं चेक दिलं जातं आणि अशा प्रकारे जे आहेत हे चेक बँकेमध्ये जमा करून त्यानंतर जे आहे प्रोसेसमध्ये ते पैसे जे आहेत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात। तर अशा प्रकारे जे आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे आहेत ते जमा केले जातात। पण लाडकी बहिणींचं तसं नाही, लक्षात ठेवा, लाडकी बहिणींचं तसं नाही, डायरेक्टली एका क्लिकवर आधार नंबरवर हे पैसे जमा केले जातात। आता मागणी आहे, जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडून मागणी आहे की आमचे सुद्धा पैसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणेच एका क्लिकवर थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणे गरजेचे आहे। आता याच्यात एक महत्त्वपूर्ण पार्ट असतो, तो म्हणजे काहींच्या वय जास्त झालेलं असतं संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये, त्यांच्याकडे आधार कार्ड नसते। कारण की जर एखाद्या महिलांचं वय 80-100 एज असेल, वय असेल, तर त्या महिलांचा ज्यावेळेस 2014ला आधार कार्ड निघाला, 13ला आधार कार्ड निघाला, त्यावेळेस त्यांच्याकडे आधार कार्ड काढण्यासारखं ऑप्शन नव्हतं, कारण की त्यांचे फिंगर जे आहेत येत नाही। तर मग अशा महिलांना पैसे मिळणार नाही, बंद होईल। मग त्यामुळे जे आहे राज्य सरकार जो आहे हे पैसे जे आहेत तुम्हाला आधार नंबरवर न पाठवता थेट तहसीलदारद्वारे जे आहे चेकद्वारे पाठवलं जातं, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही। राज्य सरकारनं या आता 2 महिन्यांचे 3000 रुपये सुद्धा तुम्हाला पाठवलेले आहेत, तहसीलदार मार्फत तुमच्या थेट ते बँक खात्यामध्ये जमा केले जातील, त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला ते पैसे जे आचारसंहितेपूर्वीच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आणि तुम्हाला या अगोदरचे हप्ते मिळालेले आहे का नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।